नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 2 सब्जेक्ट इंग्लिश। इयत्ता 8वीच्या इंग्रजी या विषयाची दुसरी जी टेस्ट या ठिकाणी दिलेली ब्रिज कोर्सच्या माध्यमातून ब्रिज कोर्स बुकमध्ये ती आज आपण समजून घेणार आहोत। इट इज फॉर 15 मार्क्स, 15 मार्कांसाठी आहे मित्रांनो। याच्यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे, क्वेश्चन नंबर 1, राइट एन ॲप्लिकेशन टू द प्रिन्सिपल ऑफ युअर स्कूल रिक्वेस्टिंग हिम टू ग्रँट लिव्ह ड्यू टू सिकनेस। राइट एन ॲप्लिकेशन टू द प्रिन्सिपल ऑफ युअर स्कूल। तुमच्या शाळेचे जे प्राचार्य आहेत, प्रिन्सिपल आहेत, मुख्याध्यापक, त्यांना एक विनंती अर्ज लिहायचा आहे। रिक्वेस्टिंग हिम टू ग्रँट लिव्ह ड्यू टू सिकनेस। तुम्ही आजारी आहात आणि आजारी असल्यामुळे त्यांच्याकडे तुम्हाला विनंती करायची रजेसाठी। तर अशा प्रकारचं एक ॲप्लिकेशन लेटर या ठिकाणी लिहायचं आहे मित्रांनो। या ठिकाणी एक मी सांगू इच्छितो का या सर्व प्रश्नांची उत्तरं मी माझ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ॲज युअर विश, तुमच्या याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर करू पण शकता। यस, तर या ठिकाणी आपण अशा प्रकारचं ॲप्लिकेशन लेटर लिहू शकतो। टू द प्रिन्सिपल, आदर्श हायस्कूल, पुणे 400102। सब्जेक्ट आपण घेतलेला आहे मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर लिव्ह। रिस्पेक्टेड सर मॅडम, अशा प्रकारे आपण सुरुवात करणार आहोत या ठिकाणी। आणि नंतर त्या ठिकाणी बॉडी ऑफ द लेटर डेव्हलप करत असताना आपण अशा पद्धतीने लिहिणार आहोत। आय एम आदित्य स्टडिंग इन 8C. आय एम नॉट फीलिंग वेल फ्रॉम लास्ट 2 days. So I could not attend school. Yesterday I had gone to the hospital with my mom. Doctor advised me to take rest for 3-4 days. So I request you to grant me a leave for 4 days. I promise you that I will complete my homework. Thank you. Yours faithfully, आदित्य पाटील सी। तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो। देन क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे मित्रांनो, रिअरेंज द सेंटेन्सेस टू फ्रेम अ स्टोरी। या ठिकाणी आपल्याला त्यांनी 10 सेंटेन्सेस दिलेले आहेत। 5 मार्कासाठी हा प्रश्न आहे आणि हे वाक्य जंबल ऑर्डरमध्ये दिलेले आहेत। हे आपल्याला रिअरेंज करायचे आणि याच्यापासून एक स्टोरी तयार करायची मित्रांनो। या ठिकाणी 10 ची वाक्य दिलेली आहेत, ती रिअरेंज करून आपण या ठिकाणी स्टोरी अशा प्रकारे तयार करणार आहोत। मी हे सेंटेन्सेस न वाचता डायरेक्टली आपण त्या स्टोरीकडे वळणार आहोत। ती स्टोरी अशा पद्धतीने त्याला शीर्षक देणार आहोत, द ओल्ड मॅन अँड हिज सन। नंबर 1 पहिलं वाक्य आपण लिहिणार आहोत, वन्स देअर लिव्ड अ रिच मॅन, फार्मर। सेकंड सेंटेन्स, ही हॅड 2 sons. थर्ड वन, दे वेअर लिव्हिंग टुगेदर हॅपीली, ते सर्वजण एकत्रितपणे आनंदाने राहत होते। चौथं वाक्य, इयर्स वेंट बाय, द यंगर सन बिगॅन टू गेट रेस्टलेस बिकॉज ही वॉज अनहॅपी विथ हिज लॉट। अशा पद्धतीने हे 4 वाक्य आपण क्रमाने लावू शकतो। त्याच्यानंतर 5वं सिरियली घेऊ शकतो आपण, ही वेंट टू हिज फादर अँड आस्क्ड फॉर हिज शेअर ऑफ द प्रॉपर्टी। तो त्याच्या बाबांकडे गेला आणि त्याच्या प्रॉपर्टी मधला त्याचा भाग तो मागू लागला। नंबर 6, the father tried to deceive his son but he wouldn't listen to his father whom he regarded as old and ignorant. आपले बाबा हे म्हातारे झालेले आहेत, इग्नोरंट आहेत आणि त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करून त्याच्या बाबांनी त्याचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला पण काही त्याचा उपयोग झाला नाही। नंबर 7, so father gave him a third of his property. त्याच्यामुळे त्या बाबांनी त्याला त्या प्रॉपर्टीचा 3रा हिस्सा त्याला देऊ केला। The young man sold his share of property and left for another country. त्याने ते प्रॉपर्टीचा हिस्सा त्याने विकून टाकला आणि दुसऱ्या देशामध्ये तो सेट केला। ही लेड अ लक्झरियस लाईफ अँड स्पेंट अ लॉट ऑफ मनी ऑन गॅम्बलिंग. अँड नंबर 10, लास्टली सून ऑल हिज मनी वॉज गॉन अँड ही बिकेम अ पॉपर। अशा पद्धतीने आपण ते 10च्या 10 सेंटेन्स आपण क्रमाने लावू शकतो। देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे, रीड द पॅसेज गिवन बिलो अँड आन्सर द क्वेश्चन्स दॅट फॉलो। या ठिकाणी एक परिच्छेद दिलेला आहे 5 मार्कांसाठी, तो वाचून आपल्याला त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं द्यायची। तो परिच्छेद अशा पद्धतीने दिलेला आहे मित्रांनो, अन एल्डरली कार्पेंटर वॉज रेडी टू एंटायर. ही टोल्ड हिज एम्प्लॉयर फॉर हिज प्लॅन्स टू लिव्ह हिज हाऊस बिल्डिंग बिझनेस अँड लिव्ह मोर लेझरली. अशा प्रकारचं लाईफ विथ हिज फॅमिली. ही वुड मिस द पे टेक बट ही needed to retire. The employer was sorry to see his good worker go and asked if he could build just one more house as a personal favor. The carpenter said yes, but in time it was easy to see that his heart was not in his work. He restored to shabby workmanship and used inferior material. It was an unfortunate way to end his career. An elderly carpenter was ready to retire. एक वयस्कर कार्पेंटर होते
मिस्त्री होते, त्यांना आता सेवानिवृत्ती घ्यायची त्यांची तयारी होती. ही टोल्ड हिज एम्प्लॉयर ऑफ हिज प्लॅन्स. त्यांचे जे एम्प्लॉयर होते त्यांना त्यांनी त्यांची योजना सांगितली. अँड टू लिव्ह द हाऊस बिल्डिंग बिझनेस, आणि जे काही बांधकामाचं जे काम होता, हा व्यवसाय होता, ते सोडणार होते. अँड लिव्ह अ मोर लेझरली लाईफ विथ हिज फॅमिली, आणि त्यांच्या कुटुंबासोबत ते वेळ घालवणार होते, आनंदात जीवन व्यतीत करणार होते. ही वुड मिस द पे चेक बट ही नीडेड टू रिटायर. त्यांना रिटायर होण्याचं त्यांचं वय झालेलं होतं, ते वयस्कर झालेले होते आणि त्याची त्यांना गरज सुद्धा वाटत होती. द एम्प्लॉयर वॉज सॉरी टू सी हिज गुड वर्कर गो अँड आस्क इफ ही कुड जस्ट वन मोर हाऊस ॲज अ पर्सनल फेवर. जे काही त्यांचे एम्प्लॉयर होते त्यांनी सांगितलं का तुम्ही एक चांगला कारागीर आपल्या हातून जाणार आहे, म्हणजे आपलं हे काम चांगला कारागीर आपलं काम सोडतोय आणि तो सेवानिवृत्त होते, त्यामुळे त्यांच्याकडनं एक चांगलं घर बनवून घ्यावं वैयक्तिकरित्या, असं त्यांनी ठरवलं. द कार्पेंटर सेड यस. त्या कार्पेंटरने यस म्हटलं. बट इन टाइम इट वॉज इझी टू सी दॅट हिज हार्ट वॉज नॉट इन हिज वर्क. आणि काम चालू असताना मात्र त्या कार्पेंटरचं त्यामध्ये चित्त लागत नव्हतं, तर मनापासून ते काम करत नव्हता. ही रिस्टोर्ड शॉर्डी वर्कमॅनशिप अँड यूज इन्फिरियर मटेरियल. त्याचं जे काही काम होतं त्याकडे त्याचं दुर्लक्ष झालं आणि अँड यूज इन्फिरियर मटेरियल. त्या ठिकाणी नेमकं काय मटेरियल वापरलं जातंय, काय नाही, ते काम कसं होतं याकडे त्याचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं. इट वॉज अन अनफॉर्च्युनेट वे टू एंड हिज करिअर. आणि ते अतिशय त्यांच्या करिअरच्या एंडसाठी दुर्दैवी गोष्ट होती. वेन द कार्पेंटर फिनिश हिज वर्क. जेव्हा त्यांचं काम फिनिश झालं, हिज एम्प्लॉयर हँडेड ओव्हर द की ऑफ द हाऊस टू द कार्पेंटर. त्यांनी त्या घराची चावी त्या कार्पेंटरच्या हातात दिली. दिस इज युअर हाऊस, माय गिफ्ट टू यू. हे घर तुमचं आहे आणि हे तुमच्यासाठी माझ्याकडून एक भेट आहे. व्हॉट अ शॉक, व्हॉट अ शेम. त्या माणसाला धक्का बसला, त्याला वाईट वाटलं. इफ ही हॅड ओनली नोन ही वॉज बिल्डिंग हिज ओन हाऊस ही वुड हॅव डन इट ऑल सो डिफरंटली. तर त्याला हे माहीत राहिलं असतं का हे घर मी स्वतःसाठी बांधतोय, तर त्याने खूप वेगळ्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने बनवलं असतं. नाव ही हॅड टू लिव्ह इन अ पुअरली बिल्ट हाऊस. आता त्या पद्धतीने त्या घरामध्ये त्याला राहावं लागणार होतं. सो इट इज विथ अस. वी बिल्ड अवर लाईव्स अ डे ॲट अ टाइम, ऑफन पुटिंग लेस दॅन अवर बेस्ट इन टू द बिल्डिंग. असंच आपल्या जीवनाच्या बाबतीत सुद्धा असतं. आपलं जीवन आपण व्यतीत करत असतो, आपला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण, आणि तो सुद्धा आपण अशा पद्धतीने व्यतीत करत असतो. देन विथ अ शॉक वी रिअलाइज वी हॅव टू लिव्ह इन द हाऊस वी हॅव बिल्ट. आणि नंतर मग आपल्याला सुद्धा धक्का बसतो तर आपण जे बांधलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला राहायचं. इफ वी कुड डू इट ओव्हर वी वुड डू इट मच डिफरंटली. आणि जेव्हा आपल्याला समजतं का जर हे मला अगोदर माहीत राहिलं असतं तर मी चांगल्या पद्धतीने केलं असतं. बट यू कॅन नॉट गो बॅक. पण तुम्हाला परत माघारी जाता येत नाही. यू आर द कार्पेंटर. तुम्ही सुद्धा कार्पेंटर आहात. आणि एव्हरी डे यू हॅमर अ नेल, प्लेस अ बोर्ड ऑर इरेक्ट अ वॉल. समवन वन सेड. म्हणजे अशाच पद्धतीने ते कार्पेंटर सारखं तुमचं सुद्धा काम आहे. आणि म्हणून प्रत्येक दिवसाचं जे काम आहे आपलं त्या पद्धतीचं. समवन वन सेड, कोणीतरी म्हटलेलं होतं, युअर ॲटिट्यूड अँड द चॉईसेस यू मेक टुडे. तुमचा जो काही दृष्टिकोन असेल, तुमचे जे काही चॉईसेस असतील ते आजच तुम्ही बनवा. हेल्प बिल्ड द हाऊस यू विल लिव्ह इन टुमारो. आणि त्याच्यातूनच तुमचं घर बनणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही उद्या राहणार आहात. देअरफॉर बिल्ड वाईजली. त्याच्यामुळे शहाणपणाने ते बांधा, ते बांधा. अशा प्रकारचा हा परिच्छेद आहे मित्रांनो. आणि याच्यावर काही क्वेश्चन्स विचारलेत. 4-5 प्रश्न याच्यावर एकंदरीत विचारलेत. या 5ही प्रश्नांची उत्तर आपल्या या परिच्छेदच्या सहाय्याने द्यायची आहेत. चला तर मग बघूयात त्या ठिकाणी कशा प्रकारचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत. व्हॉट डीड द कार्पेंटर टेल हिज एम्प्लॉयर. त्या कार्पेंटरने जे काही एम्प्लॉयर त्यांना काय नेमकं सांगितलं. द कार्पेंटर टोल्ड हिज एम्प्लॉयर ऑफ हिज प्लॅन टू लिव्ह द हाऊस बिल्डिंग बिझनेस अँड लिव्ह अ मोर लेझरली लाईफ विथ हिज फॅमिली. मला आता या कामामधून सेवानिवृत्ती घ्यायची, माझ्या कुटुंबासोबत मला वेळ घालवायचा, अशा पद्धतीने त्यांनी त्यांचा प्लॅन त्या एम्प्लॉयरला सांगितला. सेकंड क्वेश्चन, व्हॉट फेवर डीड हिज एम्प्लॉयर आस्क फ्रॉम द कार्पेंटर. व्हॉट फेवर डीड हिज एम्प्लॉयर आस्क फ्रॉम द कार्पेंटर. द एम्प्लॉयर आस्क द कार्पेंटर इफ ही कुड बिल्ड जस्ट वन मोर हाऊस ॲज अ पर्सनल फेवर. पर्सनल फेवरसाठी तुम्ही एक घर बांधून द्यावं, अशा प्रकारची त्यांनी एक विनंती त्या ठिकाणी त्यांना केलेली होती. तिसरा प्रश्न आहे, व्हॉट सरप्राईज डिड द एम्प्लॉयर हॅव फॉर द कार्पेंटर. व्हॉट सरप्राईज डिड द एम्प्लॉयर हॅव फॉर द कार्पेंटर. त्या कार्पेंटरसाठी नेमकं आश्चर्याची गोष्ट काय या ठिकाणी घडलेली होती. वेन द कार्पेंटर फिनिश हिज वर्क ऑफ बिल्डिंग द हाऊस. जेव्हा त्यांनी घर पूर्ण केल्याच्या नंतर, ते काम पूर्ण केल्याच्या नंतर, ती इमारत बांधून झाल्याच्या नंतर, द एम्प्लॉयर हँडेड ओव्हर द लेज ऑफ द हाऊस टू द कार्पेंटर. मीन दॅट house is a gift from the employer gave the built house to the carpenter as a gift.
आणि जेव्हा त्यांनी त्या घराची चावी त्या कार्पेंटरच्या हातावर ठेवली त्यावेळेस त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांना एक गिफ्ट म्हणून हे दिलं, त्यावेळेस त्यांना तो आश्चर्याचा धक्का बसलेला आपण पाहिलेला आहे. Then number 4, why was the surprise a shame for the carpenter? The surprise was a shame for the carpenter because he had only known he was building his own house, he would have done it differently. आणि धक्का आश्चर्याची गोष्ट म्हणजे द सरप्राईज वॉज अ शेम फॉर द कार्पेंटर, आणि ती आश्चर्याची गोष्ट त्यांना शेमफुल करणारी होती बिकॉज ही हॅड ओनली नोन ही वॉज बिल्डिंग हिज ओन हाऊस. त्यांनाच फक्त माहिती होतं का हे घर त्यांनी ही वूड हॅव डन इट डिफरंटली. तर त्यांना माहीत राहिलं असतं का आपण स्वतःसाठी हे घर बांधतोय तर ते त्यांनी नक्कीच चांगल्या पद्धतीने बांधलं असतं. शेवटचा 5वा प्रश्न दिला, विच वर्ड इन द फर्स्ट पॅराग्राफ मीन्स द सेम ॲज आर्ट ऑफ स्किल ऑफ वर्कमॅन. याच्यासाठी पहिल्या पॅराग्राफमध्ये नेमका कोणता शब्द आलेला आहे? आर्ट ऑफ स्किल ऑफ वर्कमॅनसाठी. त्याच्यासाठी आर्ट ऑफ स्किल ऑफ वर्कमॅनसाठी वर्कमॅनशिप हा शब्द आलेला आहे असं आपण सांगू शकतो. अशा पद्धतीने मित्रांनो इयत्ता 8वीचे या ब्रिज कोर्समधल्या टेस्ट नंबर 2 मध्ये विचारलेल्या 15 मार्कांसाठीचे हे सर्व प्रश्न आपण या पद्धतीने समजून घेतले. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर जरूर याला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि जर आपण माझ्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.